बाबा, शंकासूर म्हणजे कोण असतो आणि तो कोकणात होळीमध्ये येतो का? हा, शंकासूर नावाचा एक राक्षस होता. त्याला कोकणामध्ये चांगलं सुद्धा म्हणतात, कारण आपले जे मूळ ज्ञान होतं, माहिती होती, ते वेदांमध्ये होती. किती वेद आहेत तुला माहिती का? 4. बरोबर. तर या 4 वेदांचं तो देवापासून त्यांनी तो 4 वेद चोरले होते असं म्हणतात. आणि त्यांनीच देवाला पराभव करून म्हणजे हरवून लपण्यास भाग पाडलं होतं गुहेमध्ये. म्हणून त्यांच्यापासून देवाला वाचवण्यासाठी आणि वेद परत म्हणजे ते पुस्तक परत घेण्यासाठी भगवान विष्णूंनी माशाच्या रूपात अवतार घेतला असं देखील म्हणतात. काही वेळेस काय म्हणतात की जे आदिवासी लोक होते जंगलात राहणारे, त्यांचं रक्षण करणारा हा शंकासूर होता. म्हणून शंकासुराला कोकणामध्ये वाईट समजत नाहीत. तो राक्षस जरी असला तरी सर्व लोकांना ज्ञान मिळावं म्हणून त्याने ते ग्रंथ स्वतःकडं ठेवले होते, म्हणजे ते वेद स्वतःकडं घेतले होते. आणि कोकणामध्ये तो होळीच्या वेळेस, ज्याला कोकणामध्ये शिमगा म्हणतात, शिमगोत्सव म्हणजे काय माहिती तुला? शिमगोत्सव म्हणजे होळीचा उत्सव. आपण जसं होळी करतो ना तसं ते करतात कोकणामध्ये, त्याला शिमगा म्हणतात. आणि मग तो शंकासूर येतो, काळे कपडे घालतो, लाल जीभ, मोठे डोळे, हातामध्ये एक मोठी घंटा असते, पांढरी दाढी असते, असा तो शंकासूर असतो. आता कळालं का तुला? शंकासूर राक्षस जरी असला तरी तो वाईट म्हणून होता का?